आपल्याबरोबर बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थोरात साहेब, अनेक वर्ष तुम्ही अनेक खाती सांभाळलीत, अनेक मंत्रिपदं तुम्ही सांभाळली, यशस्वीपणे ते सांभाळली देखील. मात्र सध्या जर पाहिलं तर कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांची जी वक्तव्य समोर येत आहेत, त्यांचा एक व्हिडिओही समोर आला, तरी सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. मंत्र्यांनी कसं वागलं पाहिजे? आता खरं म्हणजे मंत्र्यांनी कसं वागलं पाहिजे हे सांगण्याची वेळ आता आपल्यावर येते आहे. हीच दुर्दैवाची अवस्था आहे. आणि माणिकराव कोकाटे चुकले हे जरी मान्य करतोय आपण सगळेजण, चुकले ते नाही ते वक्तव्य केलं किंवा त्यांचा जो व्हिडिओ आला, परंतु त्यातले किती आता जे मंत्रिमंडळ आहे त्यातले अनेक मंत्री ज्या पद्धतीने घोटाळे घालतायत, अनेक स्कॅन्डल त्यांचे पुढे येत आहेत, काही दाबले जात आहेत, मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत, पैशाचे घोटाळे, भ्रष्टाचाराचे घोटाळे अनेक पुढे येत असताना हे सुद्धा आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे असं माझं मत आहे. एक कोकाटे ते चुकले, पण बाकीच्यांचं जे चाललं ते चांगलं चाललेलं नाही. सुप्रीम कोर्टात 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा असलेलं असं एक जे ऑर्डर होती, वर्क ऑर्डर, ती कॅन्सल करायला लावली. म्हणजे 11,000 जे काम होणार होतं ते 14,000 पर्यंत नेऊन ठेवलं होतं. आता याचा कुठे चर्चा नाहीये. अनेक पद्धतीनं आपण पाहतोय की आता आमदार तर जाऊ द्या, आमदाराचे भाऊ आता गोळीबार करायला लागले. एका आमदारानं पोलीस स्टेशनला गोळीबार केला होता, एक आमदार कॅन्टीनवाल्याला मारतोय, प्रवीण दादा गायकवाडांसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वावर हात टाकला जाण्यापर्यंत प्रयत्न होतोय. बीडमध्ये चाललंय ते भयानक पद्धतीनं चाललेलं आहे. चाललंय काय? विधान भवनात माणसं गुंड घुसतायत, मारामारी करतायत आणि भारतीय जनता पक्ष त्याला संरक्षण देत असताना दिसतंय. त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. जर ते संरक्षण देणार असेल तर शिस्त कशी येणार महाराष्ट्रात? येऊच शकत नाही. आणखी अधोगती होणार आणि त्या अधोगतीकडे चाललेले. त्याच्यात जण सुरक्षा ते विधेयक पास करून घेतले. त्याचा अर्थ असा का तुम्ही काही आंदोलन करा, तुम्हाला आत घालायची त्याला परवानगी मिळाली. हे सगळं दुर्दैवाचं आहे, काळजीचं आहे. एकूण जर पाहिलं तर तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळात राहिला, सत्तेत राहिला, त्यावेळेस विरोधकांनी तितकाच मान दिला जायचा. मात्र आज तशी परिस्थिती दिसते का? नाही, खरं जे ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे गाडीचे दोन चाकासारखे असतात. विरोधकाची जबाबदारीच असते की सगळ्या जे कारभार चालला त्याच्यावर लक्ष ठेवणं. विरोधकाची असते, सत्ताधारी आमदारांची सुद्धा असते आणि त्यांनी वेळेला टीका केली पाहिजे, दुरुस्त करून घेतलं पाहिजे, ही जबाबदारी त्यांच्याच. पण विरोधकांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये विरोधक म्हणजे त्याला चिरडून मारा हा विषय सुरू झालेला आहे. त्याला निधी नाही, 0% निधी. असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मी अत्यंत जवळून पाहिले, विलासरावजींचं मुख्यमंत्री मी पाहिलं, अशोकराव चव्हाणांचं पाहिलं किंवा पृथ्वीराज चव्हाणांचं अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. सुशील कुमारजी होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे निधीच्या वाटप करत असताना विरोधकांवर कधी अन्याय होऊ दिला नाही, कधीच अन्याय होऊ दिला नाही. कधी विधानसभेमध्ये याला कमी निधी आणि याला जास्त निधी अशी चर्चा सुद्धा झाली नाही. पण दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडात होताना दिसते. निधीचं वाटप अत्यंत अयोग्य. तुम्ही अन्याय कोणावर करता? अयोग्य पद्धतीने वाटप करता. काहींना काहीच द्यायचं नाही, 0 निधी द्यायचा. कोणावर तुम्ही हे करताय? याच्यात जनतेचा त्रास होतोय. तुम्ही रस्त्याला निधी दिला नाही तर आमदाराला कदाचित मानसिक त्रास होईल, पण जनतेला खड्ड्यातून जावं लागतं त्यावेळी ते सरकारला शिवाय देणार आहेत, आमदाराला शिवाय देणार नाही. कारण लोकांना कळालंय की निधीमध्ये प्रचंड अशा पद्धतीनं दुजाभाव चाललेला आहे. या सगळ्या अवस्था आहे. बरं, यांची अवस्था अशी आहे की कालच एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केली. यांचे 1,00,000 कोटीपेक्षा जादा निधी जो मिळायला पाहिजे होता, खाली कामं झालीत पण निधी मिळत नाही. ते कॉन्ट्रॅक्टर आत्महत्येच्या परिस्थितीमध्ये आलेले आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. संजय निराधार असेल, श्रावणबाळ असेल, की जो सगळ्यात शेवटचा थर आहे राज्यातला, शेवटचा माणूस आहे, त्याची जबाबदारी सरकारची असते त्याला जीवन पोषण त्यांचं करणं. परंतु अजून 6 महिने 7 महिने झालेत, अजून त्यांना त्यांचं आलेलं नाही आहे. लाडकी बहीण योजना जी आणली ती आणण्यात घाई केली का, आणि त्याचाच फटका आता राज्याच्या विकासासाठी बाकी बसतो? नाही, सवंगतेनं काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. लाडकं बहीण केलं चांगलं, आम्ही काय त्याला करत नाही. पण 2100 रुपये देणार म्हटले, फसवलं. कर्जमाफी करणार म्हटले, फसवलं. फसवण्याचं का आता लाडक्या बहिणीचं रोज कळत नाही आपल्याला, बातम्या येत नाहीत. पण लाडक्या बहिणीच्या लाखो ज्या केसेस आता त्यांनी रद्द केलेल्या आहेत. रोज कायम खाली आकडा चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेवटी अर्थव्यवस्थेचा विचार. मग तुम्ही 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या कशा काय मान्य केल्या?
पैसे नाही असं आहे तर 70,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत असताना पुन्हा आम्ही सत्ताधारीच आमदारांना पैसे देणार असं बोललं जातं. हे काय राज्य चालवण्याची पद्धत नाही आणि या पद्धतीने राज्य चालणार नाही. आणि दुर्दैवानं सगळ्या देशामध्ये अनेक राज्य पुढे जात असताना आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्र मात्र अधोगतीकडे चाललेलं आहे. लवकरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, महापालिका, नगरपालिका. कुठेतरी महाविकास आघाडी या सगळ्या निवडणुकात एकत्र जाईल का? आणि उद्धव आणि राज यांच्या युतीचीही चर्चा सुरू आहे. ते जर एकत्र झाले तर त्याचा काय परिणाम महाविकास आघाडीवर होईल? नाही, आम्ही अजून एकत्र आम्ही भेटणार आहोत. माननीय पवार साहेबांना भेटणार आहे, उद्धवजींना आम्ही भेटणार आहोत. चर्चा आमची होईल, लवकरच आम्ही भेटणार आहोत. राज ठाकरे जर महाविकास आघाडीत यायला इच्छुक असले तर काय भूमिका राहील? नाही, ठीक आहे. आज काय बोलत नाही या विषयावर. या बाबतीत चर्चा आमच्या पातळीला, दिल्लीच्या पातळीला आम्ही सर्वजण करू. कारण शेवटी आम्ही तर मराठी भाषेचा अभिमान असणारी माणसं आहोत. मराठी माणसाचा अभिमान आहे, इतिहासाचा अभिमान आहे. परंतु सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जे धोरण आहे त्याचा सुद्धा विचार हा आम्हाला सर्वांनाच करावा लागणार आहे. काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होते, मात्र अद्यापही कोणते राजीनामे झाले नाही. काय वाटतंय, नैतिकता स्वीकारून हे इतकं दोलायमान वातावरण त्या आतमध्ये आहे. आता नगरविकास विभागाचा निधी हा मुख्यमंत्री ठरवणार आहे, द्यायचा का नाही सही त्यांची होणार आहे. याचा अर्थ अविश्वास आहे. अनेक याच्यामध्ये त्यांच्या लाथाळ्या चाललेल्या आहेत. एकमेकावर विश्वास नाही अशी अवस्था त्यांची निर्माण झालेली आहे. तर ह्या सगळ्याचे परिणाम तर आहेच आहे. म्हणजे अंतर्गत अत्यंत अस्वस्थता आमदारांमध्ये आहे, मंत्र्यांमध्ये आहे आणि वरिष्ठ 3 जण आहेत. एका म्यानामध्ये 3 तलवारी घातलेल्या आहेत. कशा राहतील 3 तलवारी? त्या एकमेकालाच काटतील. निश्चितच जर पाहिलं तर जे भविष्य काळात जे मंत्रिमंडळ आहे त्यात जे अस्वस्थता आहे ती लवकरच त्यांचा विस्फोट होईल असंच मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.